नवे व जुने दानवाडात दीपाली पाटील यांची प्रचारात आघाडीत जनतेच्या पाठबळावर निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, उबाटा, महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपाली उदय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचं सर्वत्र पाहायला मिळत आहे। दीपाली पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य करणार व जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये त्यांना पाठवणार अशी ठाम भूमिका दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी घेतली असून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून दीपाली उदय पाटील यांचा विजय निश्चित होणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। दीपाली उदय पाटील यांना श्री दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचं मोठं पाठबळ असून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक जनतेत दीपाली पाटील यांचेच नाव दिसून येत आहे। दीपाली पाटील या मतदारसंघातील प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। गावांमधून प्रचंड मताधिक्य देऊन त्यांना निवडून देण्याचा निर्धार जनतेनं केले असल्याचं दिसून येत आहे। महिला वर्गातून त्यांचं औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला जातो आहे। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड। येत्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही प्रचारामध्ये या ठिकाणी घोसरवाड या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आलेलो आहे। तर महाविकास आघाडीमार्फत जिल्हा परिषदेसाठी राधा पाटील आणि पंचायत समितीसाठी बंडू चौगुले आणि दुसरे उमेदवार आमचे टाकळीचे रणजित पाटील उभे आहेत। काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार हे तिन्ही आहेत। या तिघांची नाळ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेली आहे आणि हे तिन्ही उमेदवार या मतदारसंघातून आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा आहे। सर्व तळागाळातील लोक आमच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे हे तिन्ही उमेदवार हे निवडून येणार हे 100% निश्चित आहे। आणि तसेच या मतदारसंघामध्ये स्वर्गीय बंडाप्पा माने हे 3 वेळा या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत आणि त्यांचा वारसा आणि वसा घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे चालत त्यांचं अर्धवट राहिलेली जी कामे असतील, रस्त्याचे असेल, महिला सक्षमीकरण असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत त्या योजनेच्या कामाचा पूर्तता करणे हीच खऱ्या अर्थानं बंडातात्यांना श्रद्धांजली असेल। तसेच आम्ही बंडातात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आणि ह्या भागातली सर्व जनता आमच्या पाठीशी असल्यामुळे आमच्या तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चितपणे होणार यात दूरमात्र शंका नाही। विरोधक कुणी काही बोलत असले, कुणी काही सांगत असले तर ते सर्व अफवा असून कुठल्याही आमिषाला आणि आम्ही बळी पडणार नाही। तिथली जनता, सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे। आणि आम्ही आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो की तिन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर कायमस्वरूपी 5 वर्षे तुमच्यासाठी कायम अविरत राहतील आणि जी काही कामं अर्धवट असतील किंवा पूर्तता केलेली असतील त्या सर्व कामं आपल्या माध्यमातून पूर्ण होतील अशी मी ग्वाही या सर्वांच्या वतीनं देतो। आणि पुन्हा एकदा सांगतो की हे तिन्ही उमेदवार निश्चितपणाने निवडून येतील, यात शंका घ्यायचं काही कारण नाही। आणि आम्ही निवडून या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो की तिन्ही उमेदवार हे निवडून आलेत असं मी या ठिकाणी जाहीर करतो।